आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। ट्रकमधून डिझेल चोरी करणारा आंतरजिल्ह्यातील गुन्हेगार अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। दिनांक 11/8/2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा मार्केट यार्ड परिसरात उभ्या असलेल्या 2 माल ट्रकांचे डिझेल टँकमधून 38,688 रुपये किमतीचे 425 लिटर डिझेल लबाडीच्या इराद्याने चोरून नेले होते। सदरबाबत सायखेडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 143/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरील गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी सदरचा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती दिली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहता तालुका परिसरातून गुन्हेगार नामे प्रसाद दत्तात्रय वाडेकर व 21 राहणार रांजणगाव खुर्द गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार नामे अमोल कुंदे राहणार एकरुखे तालुका राहता, अजय भोसले राहणार शिर्डी तालुका राहता यांच्यासह मिळून त्यांच्याकडील इनोव्हा व इटिंगा कारमध्ये सायखेडा तालुका निफाड या ठिकाणी येऊन सायखेडा कांदा मार्केट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकांमधून डिझेल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। तसेच चोरी केलेले डिझेल विक्री करून त्यातील आलेले पैसे सदर आरोपितांनी आपापसात वाटून घेतले असल्याचे निष्पन्न झाले। यातील आरोपी प्रसाद दत्तात्रय वाडेकर याचे कब्जातून वरील गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची इनोव्हा कार क्रमांक MH04DJ4111 व रोख रक्कम 12,600 रुपये असा एकूण 7,12,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यातील आरोपी प्रसाद वाडेकर याच्यावर यापूर्वी मनमाड पोलीस ठाणे चोरीचा गुन्हा दाखल असून फरार आरोपी अजय भोसले अमोल कुंदे याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपितांनी यापूर्वी मुंबई-आग्रा हायवेवरील 10वा मैल परिसर सायखेडा सिन्नर शिर्डी महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकांमधून डिझेल चोरी केलेली असल्याचे सांगितले असून त्यांच्याकडून डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद तिडे, सतीश घुटे, हेमंत गरुड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील प्रमाणे चोरीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे। बागलाण वृत्तांतासाठी सागर गांगुर्डे।